दुसरा शब्द काय? येशूने वधस्तंभावरून उच्चारला. हे शब्द बोलून झाला, थोडा पहिला शब्द बोलून झाला, थोडा काळ गेला आणि मग येशू त्या ठिकाणी वधस्तंभावरती आहे. त्या ठिकाणी काही पार्श्वभूमी चालू आहे मागच्या बाजूला किंवा बिहाइंड द कर्टन काही गोष्टी घडत आहेत की ज्याच्याविषयी शुभवर्तमान आम्हाला सांगतं. परंतु येशूने उच्चारलेला वधस्तंभावरचा दुसरा उद्गार कोणता? आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. लुक शुभवर्तमान 23वा अध्याय 43वा वचन. ज्यावेळेस आम्ही पाहतो लुक शुभवर्तमान 23वा अध्याय 34व्या वचनाच्या दुसऱ्या भागापासून 38व्या वचनापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी काही पार्श्वभूमी दिसते. ज्यावेळेस येशू वधस्तंभावरती आहे, येशूच्या असणाऱ्या अंगावरचे सर्व कपडे काढलेले आहेत आणि ते 5 विभागामध्ये येशूचे कपडे आहेत आणि यहुदी माणूस कारण 5 प्रकारचा पेहराव आपल्या शरीरावर चढवत असे. सँडल्स आहे, डोक्यातला असणारं टर्बन आहे, त्याच्यानंतर आंतरवस्त्र आहेत, बाह्य वस्त्र आहे, शॉल आहे, अशा 5 गोष्टी आहेत. आणि मग त्या ठिकाणी असणारी जी चौकडी आहे वधस्तंभाच्या जवळची, चौकडी म्हणजे 4 जण. रोमी लोकांमध्ये सवय होती शिपाई एकटा ठेवायचा नाही, 4-4 हजार ठेवायचा. म्हणून ज्यावेळेस पेत्राला पण सोडवलं तुरुंगातून त्यावेळेस त्याच्या अवतीभोवती 4-4 जणांचे लोक होते. तो 3 पहारे पार करून येतो आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस हे 4 जण आहेत आणि त्यांनी येशूचे कपडे वाटून घेतले. 1, 2, 3, 4, 5वा राहिला आणि 5वा राहत असताना ते म्हणाले की हा फाडायला नकोय, ह्याच्यावरती आपण चिठ्ठ्या टाकूया. आणि म्हणून त्याच्यावरती चिठ्ठी टाकली गेली आणि त्याच्या हे लिहिलं गेलं की कारण की स्तोत्र 22 स्तोत्र का म्हणतो, त्यांनी माझ्या वस्त्रांवरती चिठ्ठ्या टाकल्या, ते वाचणारं भविष्यकथन पूर्ण व्हावं म्हणून त्या ठिकाणी चिठ्ठी टाकली गेली. हे सगळं घडत आहे. हे सगळं घडत असताना येणारे जाणारे येशूची थट्टा करून म्हणत आहेत, अरे ह्याने खूप लोकांना आरोग्य दिलं, ह्याने खूप लोकांचं भलं केलं, ह्याने खूप लोकांना चांगली प्रवचनं दिले, आता वर लटकलेला आहे. कुणीतरी म्हणाले अरे हा यहुद्यांचा राजा लिहिलेला आहे, ह्याने राजा आहे तर स्वतःला सोडवावं. काही असणारे शास्त्री परुषी आणि त्या ठिकाणी असणारे प्रमुख याजक म्हणत होते अरे हा जर वधस्तंभावरून खाली उतरला तर मग आम्ही याच्यावरती विश्वास ठेवू की हाच यहुद्यांचा राजा आहे किंवा मशिहा आहे, हा अशी आमची खात्री पटेल. इतकंच नव्हे, येणारे जाणारे थट्टा करत होते, वाकुल्या दाखवत होते. हे सगळं घडत आहे. त्या ठिकाणी असणारे जे सैनिक आहेत ते येशूकडे एकसारखं पाहत आहेत. हा काय म्हणतो का, ह्यांचे कान त्याच्याकडे लागलेले आहेत. हे सगळं घडत असताना त्याच्या भोवती असणारे जे 2 चोर आहेत, कधी कधी आश्चर्याची गोष्ट वाटते हो, ते दोन्ही चोर एका बाजूला आणि येशूला एका बाजूला ते लटकू शकले असते ना, परंतु त्या असणाऱ्या शताधिपतीने एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे असे दोघांना लटकवलं. कारण की यशाया म्हणतो त्याची गणती ही अपराध्यामध्ये केली. म्हणून त्या असणाऱ्या शताधिपतीने येशूचा खांब मध्ये ठेवला वधस्तंभ आणि 2 बाजूला 2 केले. ह्या दोन चोरांनी येशू संगती काय केलं? एक तारण पावलेला आणि एक तारण न पावलेला. ह्या दोघांनी काय केलं? काय केलं हो देवाचे लोक? हो काय केलं? काय केलं? कोणी दोष दिला? तारण न पावलेल्याने थट्टा केली, दोष दिला. आणि तारण पावलेल्याने माझ्या बायबलमध्ये वेगळं लिहिलंय. माझ्या बायबलमध्ये लिहित असताना लिहिलेलं आहे ह्या दोघांनी सुरुवातीला येशूला दोष लावला. ह्या दोघांनी मार्क शुभवर्तमान 15वा अध्याय 32वा वचन, मत्तई शुभवर्तमान 27वा अध्याय 44वा वचन. हे दोघंही सुरुवातीला येशूची निंदा करत होते. दोघंही एकाच स्टेजला होते. अरे हा लटकलाय, आम्ही तर आमच्यासाठी लटकलोय. परंतु ते दोघंही येशूची निंदा करतोय. वाचा शास्त्रपट कोणीतरी. मार्क शुभवर्तमान 15वा अध्याय 32वा वचन, मत्तई शुभवर्तमान 27वा अध्याय 44वा वचन. तशीच निंदा केली. कुठला वाचला तुम्ही? मार्क, मत्तई. आता मार्क वाचा, मार्क 15:32. त्याच्याबरोबर
वधस्तंभावर खिरलेली माणसंही त्याची निंदा करत होते. दोन्ही चोर एका वेळेस एका स्टेजला आहेत, दोघही येशूची निंदाच करत आहेत. काही लोक असे आहेत की देवाचं सामर्थ्य समजल्यानंतर देखील त्यांना देवाची निंदा करायला आवडते. वधस्तंभाच्या जवळ आहेत तरी निंदा काय सोडायला तयार नाहीत दोघं पण. दोघांची तीच अवस्था आहे तरी ते निंदा सोडत नाहीत. इतकंच नव्हे, हे सगळं घडत असताना हा दुसरा चोर तारण जो पावलेला आहे त्यानेही निंदा केली, परंतु त्याचे कान उघडे आहेत. आणि त्याचे कान उघडे असताना तो लोकांचे शब्द ऐकतो की अरे हा तर यहुद्यांचा राजा आहे, ह्याने स्वतःला वाचवावं, खाली यावं. त्याच्यानंतर दुसरे तेच बोलतात, सगळे तेच बोलतात, हे सगळं तो ऐकतोय. ह्याने चमत्कार केले, त्याने ऐकले. आणि तो सगळं ऐकत असताना त्याला हे समजत आहे, कारण हे दोघं जे लटकवलेत ना वधस्तंभावरती, हे अट्टल गुन्हेगार आहेत. अट्टल गुन्हेगार असल्याशिवाय त्यांना वधस्तंभावर दिलं जात नव्हतं. ते राजद्रोही आहेत म्हणून वधस्तंभावर दिलं जात नव्हतं. यदा कदाचित जो बरब्बा सोडला ना, तो यांचा प्रमुख होता. आपल्याकडे अतिरेकी संघटना आहेत ना जगामध्ये सगळीकडे, त्याप्रमाणे रोमनांची सत्ता उलटून टाकावी म्हणून त्या काळामध्ये पॅलेस्टाईनमध्ये देखील अतिरेकी लोक होते की ज्यांना जिलोत म्हणायचे. येशूच्या 12 प्रेषितापैकी एक प्रेषित की जो अतिरेकी लोकातून येशूकडे आला होता, त्याचं नाव आहे शिमोन जिलोत. जिलोत म्हणजे बंडखोर. आणि हे दोघं त्यातून आलेत. आणि ज्या वेळेस हा तारण पावलेला जो चोर आहे हा सगळ्या गोष्टी ऐकतो, त्यावेळेस त्याला समजत राहतं अरे हे लोक जे बोलत आहेत ना, हे ह्याच्याविषयी जे बोलतात यदा कदाचित ते सत्य असावं. कारण की मी पण मशियाविषयी हेच ऐकलं होतं. कारण की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आपले शिष्य येशूकडे पाठवले, तो म्हणताना म्हणाला, अहो येशू, आम्ही दुसऱ्याची वाट पाहायची का तू तोच आहेस मशिया? आणि येशूने सांगितलं, योहानाला जाऊन सांगा, लंगडे चालतात, आंधळे पाहतात, मेलेले उठवले जातात, चमत्कार घडतात, ते सांगा. योहान समजून घेईल. आणि यहुदी लोकांना हे माहीत होतं, मेलेली माणसं उठवणं आणि लंगडे चालणं आणि दृष्टीहीनांना दृष्टी देणं हे मशियाशिवाय दुसरा करू शकत नाही. आणि मग तो हे सगळं ऐकतो, त्याच्या मनामध्ये गोष्टी सुरू होतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काही जण कुचेष्टेने निंदा करण्यासाठी येशूवरती एकामागे एक वाक्य वापरत होते, पण ह्या सगळ्यांचा परिणाम तारण पावलेल्या चोरावरती चांगला झाला. संत पाऊल फिलिप्पिकरास पत्राच्या 1 अध्यायात असं म्हणतो, काही जण सुवार्ता सांगत असताना द्वेषापोटी सांगतात, काही जण प्रीतीपोटी सांगतात, काही जण मी तुरुंगात अडकलेलो आहे म्हणून माझी बंधनं अधिक कठीण आहे म्हणून सांगतात. आणि तो म्हणताना म्हणतो, अहो ते कसंही असो, मला आनंद आहे की ख्रिस्ताचं नाव गाजवलं जात आहे. ज्या वेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस हे सगळे येशूला बोलत आहेत, निंदा करत आहेत. त्यांच्या निंदेचे शब्द कोणाच्या तरी तारणासाठी उपयोगाचे झाले. आणि मग हा असणारा मनुष्य जो आहे चोर, तो येशूच्या डोक्यावर लावलेला फलक वाचतो. काही अभ्यासकांचं म्हणणं आहे, फर्स्ट ट्रॅक ऑफ द वर्ल्ड, जगातलं पहिलं ट्रॅक्ट आहे ते. काय लिहिलं होतं येशूच्या डोक्यावर? यहुद्यांचा राजा नासुरी येशू, हे लिहिलेलं होतं. आणि तो वाचतो. आणि हा दुसरा चोर म्हणतो, अरे तुम्ही खाली उतर, मलाही उतरव, तू खाली उतर, मला कटकर, तू असं कर, मी कर. आणि हे सगळं ऐकल्यानंतर तो काय करतो? तारण पावलेला चोर काय करतो आता? तू ज्याच्याविषयी बोलतो तो देव आहे. प्रिय बंधू भगिनींनो, देवावरती दोषारोप कोण करू शकेल? देवावरती आम्ही बोट उचलू करू शकत नाही. देवाच्या निवडीला आम्ही चॅलेंज करू शकत नाही. देवाला हे आम्ही म्हणू शकत नाही, तू अब्रामालाच 4,000 वर्षापूर्वी तुझं निवडलेलं राष्ट्र करण्यासाठी का निवडलंस? आम्ही देवाला हे म्हणू शकत नाही की तू असणारा टेम्पल माउंटस तुझ्या वस्तीसाठी का निवडलंस? आम्ही देवाला हे म्हणू शकत नाही, हे देवा तू यरुशलेम शहरच तुझ्या वास्तव्यासाठी का निवडलंस? आम्ही देवाला हे म्हणू शकत नाही, हे देवा तू करारमदार इस्रायला संगतीस का केले? या ठिकाणी हा दुसरा चोर तारण पालतो म्हणतो, अरे तुला काही वाटत नाही का? तू देवाची पण निंदा करतोय. प्रिय बंधू भगिनींनो, देवाची निंदा करण्याचं धैर्य कोणामध्ये नाही. कारण मनुष्याचं शहाणपण देवाच्या मूर्खतेपेक्षा श्रेष्ठ ठरतं. म्हणूनच वधस्तंभ देवाचं सामर्थ्य आणि देवाचं ज्ञान आहे. ह्या दुसऱ्या तारण पालत्या चोराला हे समजलं की मी ज्याच्या जवळ आहे तो माझ्या जीवनाला कलाटणी देऊ शकतो. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही हे जीवन जगत असताना
आमच्या जीवनात येशू नसेल मग तो स्वर्ग जरी असला तरी तो नरक बनेल. एका माणसाने फार सुंदर वाक्य लिहिले, स्वर्गावर जाण्याचा मार्ग हा नरकासारख्या स्वर्गाचं ठिकाण हे नरकामधून जाणाऱ्या खडतर वाटेवरून जातं आणि नरकाचं ठिकाण हे स्वर्गासारख्या वाटेतून जातं. कारण जगामध्ये सगळे चांगलेच असणाऱ्या गोष्टी करत जायचं आणि शेवट जो आहे तो नरकामध्ये. कारण शास्त्र म्हणताना असं म्हणतं, मनुष्याच्या दृष्टीस एक मार्ग चांगला दिसतो पण शेवटीच मृत्यू फटफुटतात, तो मृत्यूला जाऊन चिटकतो. शास्त्र म्हणतं, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. आणि ह्या दुसऱ्या चोराला हे समजलं, मी या ठिकाणी जो आहे मी मेल्यानंतर नरकामध्ये जाणार हे निश्चित आहे, कारण की मला तारणारा येशू हा मशिया आहे हे मला समजलेलं नाही. आणि हाच तो देव आहे ज्याच्याविषयी आमच्या पूर्वजांनी सांगितलं. हाच तो देव आहे की जो रोमनांची सत्ताच नव्हे तर माझ्या जीवनामध्ये शांती देण्यासाठी पुरेसा आहे. मी आज वधस्तंभावर लटकत आहे तरी मला कृपा शांती देणार आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू शिवाय गोष्टी कठीण आहेत. एकदा एका माणसाला स्वप्न पडलं आणि त्याचं स्वप्न होतं, त्यांनी सांगताना सांगितलं, मला येशू ख्रिस्त दिसला, मला येशू ख्रिस्त दिसला. आणि त्या पाळक साहेबांनी विचारलं, येशू ख्रिस्त कसा होता? आणि त्याने सगळं वर्णन केलं. आणि त्याने विचारलं, येशूचे हात कसे होते? येशूचे हात कसे? तो म्हणला, येशूचे हात फार मुलायम, फार स्वच्छ, फार चांगले. ते म्हणले, तू तारणाऱ्या येशूला नाही पाहिलंच दुसरं, कारण येशूच्या हातामध्ये खिळा मारलेला वन आहे. म्हणून प्रगटीकरणाचं पुस्तकातला जो उतारा आम्ही सुरुवातीला म्हटलं की तो युगारंभी किंवा युगाच्या वेळेस तो आमच्यासाठी मारला गेला, त्याच्या हातात खेळ ठोकले, त्याचे वरण तसे आहेत. म्हणून पुनरुत्थित ख्रिस्त आणि थोमाला थोमा विश्वास ठेवत नाही का हे बोर्ड घाल. आम्ही कोणत्या येशूला ओळखतो? कोणता येशू आमचा आहे? आमच्या बुद्धीतला येशू, आमच्या ज्ञानातला येशू, आमच्या परंपरेतला येशू, आमच्या माहितीतला येशू का बायबलचा येशू? बायबलचा येशू आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणारा येशू आहे. त्या चोराला ते समजलं आणि त्या चोराने येशूकडे प्रार्थना केली. प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला जर येशू हवा आहे तर आम्ही येशूच्या जवळ जाणं गरजेचं आहे. येशूला हाक मारणं गरजेचं आहे. येशूच्या जवळ उभं राहणं गरजेचं आहे. येशूला हे म्हणायला पाहिजे, कारण की तो चोर म्हणतो, अरे आम्हाला तर आमच्या अपराधांची क्षमा मिळत आहे, आम्ही जे केलं याची शिक्षा हीच आहे. आम्हाला जर देव हवा आहे, आम्हाला जर सार्वकालिक जीवन हवं आहे, आम्हाला जर तारण हवं आहे, आम्हाला जर जीवनामध्ये आशीर्वाद हवेत, आम्हाला जीवनामध्ये कृपा हवी आहे, आम्हाला जीवनामध्ये आनंद हवा आहे, आम्हाला जीवनामध्ये दया हवी आहे, आम्हाला जीवनामध्ये जर देवाची समक्षता हवी आहे आणि मेल्यानंतर सार्वकालिक जीवन हवं आहे, तर आम्ही हे कबूल केलं पाहिजे की मी पापी आहे. जगामध्ये कोणीही पाप विरहित नाही. संत पाऊल म्हणताना असं म्हणतो, मी पापी आणि महापापी आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या चोराला त्याशी समजलं आणि चोर म्हणतो, अहो येशू. त्याचे शब्द बदल, आधी निंदा करत होता, आता येशूला सन्मान म्हणतो, अहो येशू. कधी कधी आम्ही येशूला ह्या खिशीतून काढून ह्या खिशात टाकतो, ए येशू. ह्याचा सन्मान वाढला, हाच तो आहे. कधी कधी आम्ही देवाला आज्ञा देतो, तू असंच कर. ह्या चोराची जी प्रार्थना आहे ना, फार तो म्हणतो, जेव्हा तो आपल्या राजाधिकाराने येशील त्यावेळेस माझी आठवण ठेव. म्हणजे तू माझी आठवण ठेव, तुझ्या त्या असणाऱ्या सगळ्या त्या तुझ्या राजवैभवामध्ये मला झाडू मारायचं काम दिलं तरी चालेल, नाही दिलं मला एखाद्या कोपऱ्यात बसेल तर, पण तू माझी आठवण ठेव. आणि येशूने त्याच्याकडे पाहून म्हणतो, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. म्हणजे काय हो? येशू स्वर्गात जाणार, त्याला पण घेऊन जाणार. मेल्याशिवाय स्वर्ग कोणाला दिसत नाही. येशू त्याला म्हणतो, तू मरणार आहेस. बघा हो, है ना, बरोबर आहे की नाही? तू आज मरणार आहेस. येशू त्याला म्हणतो, तू लटकून राहणार नाहीस, तू आज सूर्यास्ताच्या अगोदर मरणार म्हणजे मरणार. कारण की पॅलेस्टाईन देशामध्ये किंवा इस्रायल राष्ट्रामध्ये बाकीच्या असणाऱ्या रोमी साम्राज्यामध्ये ही पद्धत नव्हती, पण पॅलेस्टाईनमध्ये होते. जर एखादा माणूस शब्बाताच्या अगोदर किंवा वलांडणाच्या अगोदर जर त्याला वधस्तंभावर दिलं तर तो शब्बाताच्या आणि वलांडणाच्या अगोदर का म्हणाला माहिती आहे का? वलांडण सणापासून मोठा शब्बात सुरू होतो.
म्हणून आपल्याकडे दरवर्षी गुड फ्रायडेची तारीख बदलते, कधी मार्च कधी एप्रिल, यावेळेस तर खूप लांब आलो आहे की नाही, कारण की ते चंद्रावरती अवलंबून आहे. आणि मग त्या ठिकाणी ते म्हणायचे जर कोणीतरी लटकतो तो लटकत राहणार नाही, मग त्याचे पाय मोडून त्याला मारायचे. येशू त्याला म्हणतो तू जर नैसर्गिक मिळाला नाहीस तर तुला माहित आहे तुझे पाय मोडणार आणि तुला मारावं लागणार. येशू त्याला म्हणतो की अरे तुला मारावं लागेल, आणि तो त्यासाठी पण तयार आहे. प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेस आम्हाला देव भेटतो, ज्या वेळेस आम्हाला ख्रिस्त भेटतो, त्यावेळेस जगातली दुःख, क्लेश, आपत्ती, संकट, त्याचप्रमाणे श्रीमंती, त्याचप्रमाणे ऐशोराम, ह्या सगळ्यांची किंमत शून्य होते. कारण की प्रभू येशू ख्रिस्ता संगती आमच्या जीवनामध्ये देवाची कृपा पुरेशी आहे. म्हणूनच संत पाऊल म्हणतो की मी देवाकडे एकदा नव्हे 3दा प्रार्थना केली, हा देवा हा काटा माझ्यातून काढून टाक. आणि देव म्हणतो माझी कृपा तुला पुरेशी आहे. प्रिय बंधू भगिनी, इतकंच नव्हे, स्तोत्रकर्ता स्तोत्र 63 मध्ये म्हणताना म्हणतो माझ्या जीवनापेक्षा उत्तम देवाचं वात्सल्य आहे, कारण देवाची कृपा आम्हाला पुरेशी आहे. म्हणून दुसऱ्या शताब्दीमध्ये फादर जोर म्हणतो गॉड्स ग्रेस विल नेव्हर टेक यू वेअर हिज ग्रेस विल नॉट सस्टेन यू. देवाची कृपा तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार नाही की जी तुम्हाला सावरू शकणार नाही, कारण की देवाची कृपा आम्हाला सगळीकडे पाहायला भेटते. आणि म्हणून त्या चोराला माहित होतं मी आत्ता मेलो तरी चालेल, परंतु तुझ्या राजवैभवात तू मला विसरू नकोस, तू मला विसरू नकोस. आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आमचे ऐशोराम, आमच्या चांगल्या गोष्टी जर आम्हाला देवापासून दूर घेऊन जात असतील तर ते आम्ही त्यागायला शिकायला पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो ज्याच्याकडे 2 डोळे आहे, 2 डोळे असून नरकात जाण्यापेक्षा 1 डोळा फोडायचा आणि स्वर्गात गेलेलं बरं. ज्याच्याकडे 2 हात आहे, तुझा हात पापास प्रवृत्त करत असेल तर तो हात कापून टाक, 1 हात घेऊन स्वर्गात गेलं तरी चालेल. दोन्ही लिटरल पण आहे आणि स्पिरिच्युअल पण आहे. जर माझा हात पाप करायला लावत असेल ना, हात कापून टाकायचा. तुंड्या हाताने स्वर्गात गेलेलं बरं. बरोबर आहे ना. माझे पाय घेऊन जातात मला, चाललोय है ना. काल ते पाळक साहेब सांगत होते ना त्या ह्याच्यामध्ये कंटाटामध्ये, तो म्हणला मी निघतो घरी जायला, माहीत नाही मी कसा दारूच्या गुत्त्याकडे जातो. माझा पाय जर मला देवापासून दूर घेऊन गुत्त्याकडे घेऊन जात असेल ना, पाय कापून घरात लंगडा झालेलं बरं, कारण की त्याच्यामुळं मी देवावर प्रीती करेल आणि स्वर्गात जाईल. प्रिय बंधू भगिनींनो, हा दुसरा चोर म्हणतो मी इथं वधस्तंभावरती आज तुझ्या संगती सुखलोकात येण्यासाठी तयार आहे आणि मी मेलो तरी चालेल, कारण की आमचं जीवन हे गुलाबाच्या फुलावरचं जीवन नव्हे. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही कष्टात आहोत का, दुःखात आहोत का, कठीणतेमध्ये आहोत का, फिनान्शियली लॉस झालेला आहे का, आम्हाला नोकरी भेटत नाही का, आमच्या जीवनात कठीणता आहे का, मुलांची काळजी चिंता आहे का, येशूकडे धाव घ्या. जग काय म्हणतं ते ऐकल्यानंतर येशूकडे धाव घ्या आणि येशूला म्हणा येशू तू माझी आठवण कर. आणि येशूकडे अभिवचन आहेत आणि येशूची अभिवचन नेहमी होय आहेत, कारण की देव आमचा कधी खोटं बोलत नाही. देव तुमच्या सगळ्यांना आशीर्वादित करो. आज देवाकडे जाण्यासाठी जे अडखळण आहे, आता महिला मंडळाचं गीत होत असताना इथंच सोडा. देवाला म्हणा देवा हे मला अडवतंय, लोकांचे शब्द मला अडवतात. प्रिय बंधू भगिनींनो, लोक आपला हिशोब द्यायला येणार नाहीत. बरोबर आहे ना. का देव म्हणेल पुस्तक उघडलं की, जीवनाचं पुस्तक उघडलं, किंवा मलाकीच्या पुस्तकातील देवाच्या लोकांची स्मरणही उघडली, काढलं. अब्राहम रत्नाकर श्रीवास्तव यांनी अमुक अमुक केलं, यांनी तमुक तमुक केलं. जय थोडासा ह्या वाक्याचा उत्तर दे. देव म्हणणार का? यश ह्या वाक्याचं उत्तर दे. बंडा ह्या वाक्याचं उत्तर द्या. मनोज ह्या वाक्याचं उत्तर द्या. इकडं म्हणणार आहे का? नाही. देव म्हणेल तू आलाय ना, तुझं नाव आहे ना, तू सांगायचंय. जग आपलं उत्तर देऊ शकत नाही, आपल्याला द्यायचंय. म्हणून आमच्या जीवनासाठी देवाकडे पळा. कठीणता आहे देवाकडे. ह्या चोराला समजलं मला सोडवणारा एकच आहे आणि जगातल्या आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होय आहे. आणि म्हणून हा दुसरा चोर म्हणतो या येशूकडे. येशू सार्वकालिक जीवन देतो. यावेळेस महिला मंडळाचं गीत होईल.